नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इमारत बांधकाम कामगाराचा रिन्यूचा फॉर्म कशा प्रकारे भरायची याची माहिती पाहणार आहोत. एका महिन्यात तुमचं रिन्यू कसं होईल आणि पावती देखील एका महिन्यात कशी मिळेल ही A to Z माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला mahabocw.in या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यावर खाली रिन्यू ऑनलाईन रिन्यू वर्कर ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर सिलेक्ट ऍक्शन मध्ये तुम्हाला न्यू रिन्युअल, अपडेट रिन्युअल यामध्ये न्यू रिन्युअल हे निवडायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आणि प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक केल्याच्या नंतर BOCW रिन्युअल फॉर्म हा तुमच्या समोर ओपन होईल, ज्यामध्ये तुमची काही माहिती देखील दिसेल, ज्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर असेल, नेम ऑफ वर्कर असेल, आधार नंबर देखील त्यामध्ये असणार आहे, मोबाईल नंबर देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल आणि तुमची डेट ऑफ बर्थ देखील त्या ठिकाणी तुम्हाला आधीच एवढी माहिती दिसून येईल मित्रांनो. त्यानंतर आपल्याला रिन्यूसाठी फॉर्म कसा भरायचा, तर खाली 90 दिवसाचं जे कामकाज दाखल्याचा तपशील आहे ते आपल्याला टाकायचा आहे रिन्यू करण्यासाठी. हेच महत्वाचं एक डॉक्युमेंट आहे मित्रांनो. कामाचे स्वरूप यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तुम्ही कोणत्या प्रकारचं बांधकाम काम करता त्यामध्ये निवडायचं आहे. तुम्ही या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन मशीन वर्क हे निवडणार आहे मित्रांनो. त्यानंतर त्या ठिकाणी टाईप ऑफ कोणी तुम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे ते त्या ठिकाणी निवडायचं आहे. ग्रामसेवकनी, ठेकेदारांनी की अजून कोणी तुम्ही सर्टिफिकेट घेतलं आहे कोणाकडून 9 दिवसाचं ते तुम्ही निवडायचं आहे. मी ग्रामसेवक निवडत आहे. त्यानंतर त्या ठिकाणी सर्टिफिकेटचा जावक क्रमांक तुम्हाला टाकून द्यायचा आहे. त्यानंतर जावक दिनांक देखील टाकायचा आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीचे नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. कोणत्या ग्रामपंचायतीचा तुम्ही ग्रामसेवकाचा सर्टिफिकेट घेतलेला आहे. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्याच्या नंतर ग्रामपंचायतीचा तालुका देखील तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून खाली घ्यायचं आहे. पडताळणीसाठी तालुका त्या ठिकाणी तालुका केंद्र निवडायचं आहे. जे तुमच्या नजीकचा तालुका असेल ते तुम्ही निवडू शकता. त्यानंतर ते 90 दिवसाचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे मित्रांनो, ज्याची साईज ही 2 MB असायला पाहिजे. PDF, JPG कोणतेही यापैकी टाईप्स असायला पाहिजे मित्रांनो त्या फाईल. ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. स्कॅन करून घेऊन तुम्ही ते सेव्ह करून ठेवू शकता. त्यानंतर ते अपलोड करून घ्यायचं आहे. सक्सेसफुल अपलोड झाल्याच्या नंतर मित्रांनो क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कामगार सुविधा केंद्राला भेट देण्याची तारीख त्या ठिकाणी निवडायची आहे मित्रांनो. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर सप्टेंबर महिना पूर्ण फुल आहे मित्रांनो, त्यामुळे या महिन्याची तारीख नाही मिळणार. ऑक्टोबर महिना 8 तारखेपासून पुढच्या तारीख जे आहेत ते तुम्हाला घ्यायला जमणार आहेत मित्रांनो. तारीख घेतल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी खालील 2 ओळी वाचून घ्यायच्या आहेत, ज्यामध्ये डिक्लेरेशन दिलेलं आहे. ते वाचून घेऊन छोट्या डायलॉग बॉक्सवर बाजूच्या क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि सेव्हवर क्लिक करून एक तुम्हाला OTP पाठवण्यात येईल. तो OTP तुमच्या रजिस्टर मोबाईलवर आल्याच्या नंतर तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे. OTP फिलअप केल्याच्या नंतर व्हॅलिड OTP यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हॅलिड OTP यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. सबमिट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. तुम्ही पाहू शकता एक्नॉलेजमेंट नंबर त्या ठिकाणी आलेला आहे. त्या नंबरची तुम्ही प्रिंट देखील घेऊ शकता किंवा मोबाईलमध्ये फोटो देखील काढून घेऊ शकता. एक्नॉलेजमेंट प्रिंटवर क्लिक केल्याच्या नंतर ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुमची जी अपॉइंटमेंट लेटर आहे तो अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे. प्रिंट यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं अपॉइंटमेंट लेटर त्या ठिकाणी डाउनलोड होईल. त्या अपॉइंटमेंट लेटरची तुम्ही प्रिंट घेऊ शकता आणि जी तारीख त्या अपॉइंटमेंट लेटरवर आलेली आहे त्या तारखेला तुम्ही तुमच्या नजीकच्या केंद्रावर जाऊन भेट देऊ शकता मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही रिन्यू फॉर्म भरू शकता.
फॉर्म भरल्याच्या नंतर 1 महिन्यातच तुमचं जी पावती आहे ती पावती निघून जाईल मित्रांनो. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.